यापुढची बातमी नागपूरमधून आहे। काँग्रेसचे आमदार सुनील केदार आणि भाजपमधला संघर्ष काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये आणि त्याला कारण सुद्धा तसंच आहे। नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींच्या कार्यालयामध्ये असलेला सुनील केदार यांचा फोटो काढण्याची मागणी भाजपने केली होती। मग वाढता दबाव पाहता नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोमय्या शर्मा यांनी एक पत्रक काढून स्वीय सहाय्यकांना फोटो काढण्याचे आदेश दिले। आढावा घेतलेला आहे तुषार कोहळे यांनी। नागपूर जिल्हा परिषदमध्ये सुनील केदार यांचे जे छायाचित्र आहे ते काढण्याची मागणी भाजपने केली होती आणि नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोमय्या शर्मा यांनी देखील 13 तारखेला ते पत्र काढून 2 दिवसात तात्काळ सुनील केदार यांचे छायाचित्र जिल्हा परिषदमध्ये काढावे अशा सूचना सर्व पदाधिकारी असेल त्यांना केल्या होत्या। विशेष करून त्यांचे स्वीय सहाय्यक आहे त्यांना ते पत्र लिहिलं होतं। 2 दिवसाची डेडलाईन संपलेली आहे। म्हणजे 13 फेब्रुवारीला काढलेल्या पत्रामध्ये 15 फेब्रुवारीपर्यंत हे सगळे छायाचित्र काढायचे होते। मात्र आज 21 फेब्रुवारी आहे, साधारण 6 दिवस लोटून गेलेले आहे। यामध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असेल किंवा इतर सभापती असेल त्यांनी असं म्हटलं आहे की कुठेतरी आमचं हे वैयक्तिक कार्यालय आहे, त्यामुळे कोणाचे फोटो लावायचे हा आमचा वैयक्तिक अधिकार आहे। मात्र सोमय्या शर्मा यांनी जे पत्र काढलं त्या पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की शासनाच्या GR नुसार 24 मान्यवर राजकीय आणि सामाजिक नेत्यांचे छायाचित्र वगळता अन्य कोणत्याही नेत्यांचे छायाचित्र लावण्यात येऊ नये। त्यामुळे पुढील काळामध्ये हा संघर्ष आणखी शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। तर नागपूरमध्ये काँग्रेसचे आमदार सुनील केदार आणि भाजप यांच्यातला संघर्ष कमी होत नाहीये। नागपूरच्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींच्या कार्यालयामध्ये सुनील केदार यांचा फोटो लावलेला आहे, परंतु तो फोटो काढण्याची मागणी भाजपकडनं केली जाते। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।